तर बघूया घरकुल योजनेसाठी जे ग्रामीण भागातील घरकुल आहेत त्याच्यासाठी 2025 मध्ये एका घरकुलासाठी किती पैसे मिळणार हे आपण आता यात सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वांना घरही मिळणार आहे आणि घरकुल योजनाही भेटत आहे आणि आता चालू पण झालेली आहे। तर पैसे जमा झाले आहे, पहिली किस्त दुसरी किस्त अशी चालू झाली आहे। तर काय आहे हे आणि एका घरकुलासाठी किती पैसे मिळणार ते आपण आता सविस्तर बघणार आहोत। तर घरकुल योजना ग्रामीण 2025 म्हणजे काय? तर घरकुल योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। ग्रामीण भागातील लोकांना परवडणारी घरे मिळवून देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रात 2025 साली या योजनेअंतर्गत एकूण 20 लाख नवीन घरे मंजूर करण्यात आली आहेत। 2025 साली घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला सध्या 1,20,000 अनुदाने दिलं जात आहे। सध्या किती दिलं जात आहे? 1,20,000। अनुदानातील 3 टप्पे बघा। तर पहिला टप्पा हा कितीचा मिळणार आहे? 15,000चा मिळणार आहे पहिला टप्पा। दुसरा टप्पा हा 17,000चा, तिसरा टप्पा हा 35,000चा। अशा पद्धतीने 3 टप्पे हे मिळणार आहे आणि हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून जमा होत आहे। त्यासाठी तुमचं बँक खातं हे लिंक असणं आवश्यक आहे। तर याच्यात वाढ पण झालेली आहे, ती वाढ पण बघूया। तर डोंगराळ भागातील लाभार्थ्यांसाठी विशेष अनुदानही दिले जात आहे। डोंगराळ भागातील लोकांसाठी घर बांधणे अधिक खर्चिक असतं, त्यामुळे या लाभार्थ्यांना 10,000 रुपये हे जास्त मिळणार आहे। म्हणजेच 1,30,000 रुपये हे एवढं अनुदान दिले जात आहे डोंगराळ भागासाठी। तर 1,30,000। नेक्स्ट आहे शौचालयासाठी अनुदान सुद्धा यात मिळत आहे। तर शौचालयासाठी अनुदान हे 12,000 मिळत आहे। ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाला आहे पण शौचालयाचं अनुदान मिळालं नाही, बघा ज्यांनी आधी शौचालयासाठी अनुदान उचललेलं असेल त्यांना या शौचालयासाठी 12,000 रुपये मिळणार नाही, हे पण लक्षात ठेवा। ज्यांनी आधी या योजनेचा लाभ घेतला नाही शौचालयासाठी 12,000 रुपये त्यांना नक्की मिळणार। तर शौचालय बांधण्यासाठी अधिक अनुदान हे दिलं जाणार 12,000। आणि नरेगा अंतर्गत अनुदान मिळणार आहे। बघा काही निवडक भागात नरेगा म्हणजेच ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 18,000 रुपये अनुदान देखील मिळतं। तर जे नरेगा योजनेअंतर्गत म्हणजे पात्र आहेत त्यांना 18,000 रुपये आणखी वेगळं अनुदान हे मिळणार आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना घरकुल, शौचालय आणि नरेगा अनुदान मिळतं त्यांना एकूण किस्त 1,50,000 रुपये अनुदान हे दिलं जाणार। बघा त्यांच्यासाठी 1,50,000 रुपये एवढं अनुदान हे होणार आहे। म्हणजे 1,20,000 रुपये साधं घरकुल ग्रामीण भागात आणि 12,000 रुपये त्यांना स्वच्छतागृहासाठी आणि 18,000 रुपये नरेगा अंतर्गत। अशा पद्धतीनं 1,50,000 रुपये एवढं अनुदान हे मिळणार आहे। अनुदानामध्ये वाढ होणार का? तर बघा सध्या तरी 1,20,000 रुपये अनुदानामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आहे। तर मात्र महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे या अनुदानामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे। येत्या अर्थसंकल्पात या संदर्भात काही घोषणा होऊ शकतात। तर अजूनपर्यंत यात वाढ झाली नाही आहे। अशा पद्धतीनं 1.5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे। जर स्वच्छतागृहाचे आधी तुम्ही स्कीम घेतली असाल तर तुम्हाला ते मिळणार नाही आणि नरेगामध्ये जर तुम्ही नसाल तर त्याचे पण तुम्हाला मिळणार नाही। घरकुलाचं फॉर्म भरताना बँक खातं DBTशी लिंक असणं आवश्यक आहे। लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव असणं आल्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे। घर बांधकाम सुरू केल्याशिवाय पुढील टप्प्याचे अनुदान मिळणार नाही। जेव्हा तुम्ही बांधकाम सुरू करणार तेव्हाच तुम्हाला पुढील टप्प्याचे पैसे हे मिळणार आहे। म्हणजे आधी टप्प्याचं बांधकाम दाखवावं लागणार। घरकुल योजना ग्रामीण 2025 अंतर्गत 1,20,000 अनुदान हे दिलं जातं। डोंगराळ भागात 1,30,000, शौचालयासाठी 12,000 आणि नरेगा अंतर्गत काही भागात म्हणतात, प्रत्येक भागात किंवा प्रत्येक जिल्ह्यात नाही आहे। तर हे अनुदान 18,000 अतिरिक्त अनुदान हे दिलं जातं। या अनुदानामध्ये भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे। तर वाढ होऊ शकते पण आता सध्या तरी नाही आहे। 1,20,000ची स्कीम आहे आणि शौचालयासाठी 12,000 मिळणार आणि 18,000 नरेगा अंतर्गत येत असाल तर आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 आणि हे नरेगाचे आणि शौचालयासाठी वेगळे मिळणार।
तर अशा पद्धतीची ही योजना आहे. अशा पद्धतीनं 3 टप्प्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर काही वाढ वगैरे नाही आहे. भरपूर सारे व्हिडिओ बघितले मी याच्यावर. एवढं अनुदान मिळणार, तेवढं अनुदान मिळणार. 3 टप्प्यात अनुदान मिळणार आहे. आणि जर स्वच्छतागृहासाठी 12,000 वेगळे मिळणार आहे आणि नरेगामध्ये येत असाल तर त्याच्यासाठी वेगळे मिळणार आहे. अशा पद्धतीची ही एका घरकुलसाठी एवढे पैसे हे मिळणार आहे. तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला तेपर्यंत म्हणजे जेव्हाही टाकतील तेव्हा तुम्हाला मिळत राहणार. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.